परमात्मा फक्त भक्तांवरतीच प्रेम करतो का? तर नाही. परमात्मा तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवांवरती प्रेम करतात, परमात्मा अपतेष्टांवरती प्रेम करतात आणि परमात्मा भक्तांवरती सुद्धा प्रेम करतात. पण प्रत्येक प्रेमाची संकल्पना, प्रत्येक प्रेमाची व्याख्या आणि प्रत्येक प्रेमाची परिणिती मात्र वेगळी. आता परमात्मा तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवांवरती प्रेम करतात. तुम्ही म्हणाल ताई कशावरून? कारण आठविसी कृपाळू देवासी पोसितो जगासे एकला तो, बाळा दुधासवे करीतो उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोणी. संपूर्ण जगताचं भरण पोषण करण्याचं कार्य, संपूर्ण जगताचं पालन पोषण करण्याचं कार्य कोण करतो? महिला मंडळ कोण करतो? कोण करतो? जरा मोठ्यानं बोला, मला जरा ऐकायला कमी येतं बरं का. महिला मंडळ बोललं पाहिजे, बोलायचे दिवस आहे आता, बोललंच पाहिजे. महिला मंडळ प्रश्नांची बरोबर उत्तर देत चला. शेवटपर्यंत सगळ्या प्रश्नांची जे बरोबर उत्तर देतील, कीर्तन संपल्यानंतर माझ्याकडून त्यांना चांदीचं नाणं बक्षीस. जागेवर घेऊन जायचं पण पटापटा बोलायचं. महिला मंडळ घाबरायचं. बघा, पारेगावच्या मंडळीने तुमच्यासाठी खास 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये बाकीची सगळी कीर्तन जेंट्स आहे, पण एक लेडीज कीर्तन ठेवलं आणि ते पण तुमच्या मुलीचं ठेवलं. ठेवलं की नाही तुमच्यासाठी एक लेडीज कीर्तन? माझ पार्टीचं कीर्तन आहे की नाही? बघा, पारेगावकरांनी केवढं धाडस दाखवलं. एक का होत नाही लेडीजचं कीर्तन ठेवलं. माझ पार्टीचं कीर्तन आहे की नाही? महिला मंडळ पार्टी पार्टी पार्टीचं कीर्तन आहे की नाही? हा, मग महिला मंडळ पुरुष मंडळीच्या पेक्षा महिला मंडळीची उपस्थिती जास्त आहे. महिला मंडळ आपला आवाज आला पाहिजे, आवाज. महिला मंडळ घाबरायचं, आवाज आला पाहिजे. घाबरायचं, भ्यायचं, कसली चिंता करायची? उद्यापासून घरात काम करायचं नाही म्हणताय खुशाल. जेवढ्या जेवढ्या इथं बसलेल्या माझ्या भावज्या असतील ना, भावज्या, त्या म्हणतील क्या बात आहे ताई, काय उपाय काढला तुम्ही. दरवर्षी ताईलाच बोलवा. घरात काम करायचं नाही. अहो घरात काम करा, पण कीर्तनाचा आनंदही घ्या, टाळी वाजवा, भजनही करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. विठ्ठल विठ्ठल परमात्मा सगळ्या जगाचं भरण पोषण पालन पोषण करतो. तू म्हणाल कस काय? समजण्यासाठी उदाहरण सांगते बघा. रात्रीचे 12 वाजले, लक्ष्मी मातानं ताट केलं, परमात्माले जेवायला बसले. घास उचलायचा, तोंडात घालायचा, थांबा देवा. म्हटले काय? देवा घड्याळात बघा किती वाजले. म्हटले 12. देवा तुम्ही आतापर्यंत कुठल्या ढाब्यावर होते, कुठल्या हॉटेलमध्ये होते? मला कळालं पाहिजे. मला कळाल्याशिवाय मी तुम्हाला जेवू देणार नाही. असं कोण म्हणतं? कोण म्हणतं? देवाची बायको. पुरुष मंडळी खास तुमच्यासाठी, खास चांदीच्या नाण्यासाठी प्रश्न. सगळ्यांच्या नादी लागायचं, सगळ्यांच्या नादी लागायचं, पण बायकोच्या नादी लागायचं खुशाल नाही म्हणताय. तुमच्या तोंडावर माग पुढं सुद्धा नाही. काय डेअरिंग आहे. बायको महाराज कुणाची कशी, कुणाची कशी, कुणाची कशी, कुणाची समजदार, कुणाची मनमिळाऊ, कुणाची प्रेमळ, कुणाची भांडखोर, कुणाची संशयी. एक जणाची बायको एवढी संशयी, एवढी संशयी, कधीच त्याला कुठं जाऊ देत नव्हती. कोणाच्या दहाव्याला नाही, मौतील नाही, वर्षश्राद्धाला नाही, कीर्तनाला नाही, भजनाला नाही, सभेला नाही, पार्टीला नाही, वाढदिवसाला नाही. ती असं घरात बसून बसून वैतागलं. नेमका तिचा बापा आजारी पडला आणि ती 4 दिवस माहेरी गेली. पण माहेरी गेल्यावर सुद्धा ती गप बसत नव्हती. ती तिथून सारखा त्याला फोन करायची, कुठे आहे तुम्ही? आता हे घाबरेल गिराईक कुठलं? पारेगावचं. हे घाबरेल गिराईक, हे म्हणायचं घरातच आहे. ती म्हणायची कशावरून? हे लगेच मिक्सरचा आवाज काढायचो, कुर्र. पहिल्या दिवशी फोन केला, कुठे? म्हणले घरातच आहे. दुसऱ्या दिवशी फोन केला, कुठे? म्हटले घरातच आहे. तिसऱ्या दिवशी फोन केला, कुठे? म्हटले घरातच आहे. मिक्सर. चौथ्या दिवशी ती माहेरून आली. ती माहेरून आली, पण याचा घरात तपास नव्हते. फरार झालेलो होतं, फरार. याला वाटलं बरं झालं भारत स्वतंत्र झाला. हे फरार झालेलं होतं. ती म्हणे बंड्या कुठे गेलतोय पप्पा? बंड्या म्हणे मम्मी जशी तू मामाच्या गावाला गेली ना मम्मी, तसे पप्पा घराच्या बाहेर गेलेत मम्मी. काय बोलतोस बंड्या? अरे जेव्हा जेव्हा मी पप्पाला फोन लावायचे तेव्हा तेव्हा पप्पा मला घरात दिसायचे. कशावरून? जेव्हा जेव्हा मी पप्पाला फोन लावायचे तेव्हा तेव्हा पप्पा मला मिक्सरचा आवाज काढून दाखवायचे. अगं मम्मी
जशी तू मामाच्या गावाला गेली ना मम्मी, तसे पप्पा घराच्या बाहेर गेलेत मम्मी, पण जाताना आपलं मिक्सरच संग घेऊन जायले बरे मम्मी. यांचा धाक काही साधा आहे का? या आग्यामुळे काही साधा आहे का? नवरा जेवायला बसला का भनभन 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 भनभन, त्याला वाटतं वावरात झोपलो असतो तर बरं झालं असतं, नसतो घरी आलो तर परवडलं असतं. तसं लक्ष्मी मातेने सांगितलं, सांगा 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 कुठं गेले होते? देवाने सांगितलं, ग सगळ्या जगाच्या भरण पोषणाची जबाबदारी माझ्यावर आहे, सगळ्या जगानं काही खाल्ल्याशिवाय मला काही खाता येत नाही. म्हटले बरं 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 उद्या बघू. दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी लक्ष्मी मातेनं काय केले, एक रिकामी डबी घेतली, त्या रिकाम्या डबीमध्ये एक मुंगी भरली, ती डबी आपली कपाटामध्ये ठेवून दिली. रात्रीचे 12 वाजले. ताट केलं, परमात्माला जेवायला बसले, घास उचलायचा तोंडात घालायचा, थांबा देवा. म्हटले काय? तुम्ही सांगितलं होतं ना जगतात एकही जीवाला उपवासी राहू देत नाही. म्हटले खरंच राहू देत नाही. आज जर मी तुम्हाला एक जीव उपवासी दाखवून दिला तर दाखवून दे. लक्ष्मी माता कपाटाजवळ गेल्या, कपाटातून डबी काढली, डबी परमात्म्याच्या समोर आणली, डबी उघडली. डबी उघडली तर आतमध्ये प्रकार काय होता? आतमध्ये ती डबी संपूर्णपणे साखरेने भरलेली होती आणि वरती मुंगी साखर चाटण्याचं काम करत होती. लक्ष्मी मातेनं दृश्य बघितलं, परमतत्वाच्या चरणविंदावरती दंडवत घातला आणि भगवंताला सांगितलं, प्रभो तुमचा महिमा अगाध आहे, तुमची लीला अगाध आहे, संपूर्ण विश्वावरती तुमचं नितांत प्रेम आहे आणि त्या नितांत प्रेमाचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. विठ्ठल आता हे झालं परमात्म्याचं तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवनावरचं प्रेम. परमात्मा आपल्याला जन्मालाही घालतो आणि परमात्मा आपल्याला सांभाळण्याचं सुद्धा कार्य करतो. अरे रात्री झोपणं आपल्या हातात आहे. काही लोक देवाला मान्य करायला तयार नाही, काही लोक देवाचं अस्तित्वच मान्य करायला तयार नाही. काही लोक म्हणतात आम्ही फक्त आणि फक्त विज्ञानाला मानतो, आम्ही फक्त आणि फक्त विज्ञान म्हणतो, विज्ञान सांगेल ते आम्हाला प्राधान्य आहे, पण आम्ही देवाला मानायला तयार नाही. आमचं म्हणणं आहे की या जगात देवच नाही. ज्यांचं देवच नाही असं म्हणणं आहे ना, त्यांना मी सांगेल अरे देव आहे, देव आहे. तू म्हणाल कस काय? दररोजच्या व्यवहारातून आपल्याला दिसतं देव आहे. मला सांगा माई बापांनो, दररोज रात्री झोपणं आपल्या हातात आहे, दररोज रात्री झोपणं आपल्या हातात आहे, पण नित्य नेमानं आठवणीनं आपल्याला उठवणारा कोण आहे? पाठीमागं बसलेली मंडळी. कोण उठवतं आपल्याला? आणि जर समजा त्याच देवानं आपल्याला उठवलंच नाही, जर समजा त्या देवानं आपल्याला उठवलंच नाही तर नातेवाईक उठवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून का उठवतो देव? परमात्म्याचं आपल्यावरती असणारं प्रेम. आता परमात्म्याचं आप्तेष्टांवरचं प्रेम बघूया. रुक्मिणी मातेने सांगितलं, देवा मला तुमच्यासारखा साजरा गोजरा सुंदर अशा स्वरूपाचा मुलगा पाहिजे. देवानं दिला, प्रद्युम्न नावाचा सुंदर मुलगा दिला. सत्यभामेने सांगितलं, देवा मला पारिजातकाचं झाड द्या. दिलं. जामुवंती नावाची पत्नी होती. त्या जामुवंती नावाच्या पत्नीचा नियम होता की भगवान शंकरांना रोज 1000 कमळ वाहायची. परमात्मा गेले सोबत. एक कमळ अपूर्ण आलं वाहण्यासाठी तर देवानं आपलं नेत्र कमळ त्या ठिकाणी वाहिलं. तेव्हापासून आपण परमात्म्याला कान्हा किंवा कन्हैया असं देवाचं नाव पडलं. हे परमात्म्याचं आप्तेष्टांवरचं प्रेम. आणि आता तिसरा प्रकार परमात्म्याचं भक्तांवरचं प्रेम. सांगा ना तुकोबाराय, तो परमात्मा त्या भक्तांवरती किती प्रेम करतो. सांगा ना तुकोबाराय, तो परमात्मा आणि भक्त यांच्यातला प्रेम संबंध कसा आहे? तुकोबाराय सांगतात, मला शब्दात वर्णन करता येणार नाही, शब्दात वर्णन न करण्यासारखं त्यांचं प्रेम आहे. म्हटलं एखादं उदाहरण तरी देऊन बघा, एखादं उदाहरण तरी देऊन बघा. तुकोबाराई म्हटले उदाहरणच जर घ्यायचं झालं ना, सांगेन म्हटले तुम्हाला किती प्रेम. जेवढं माय आणि लेकरामध्ये असतं का म्हटले तेवढं प्रेम. माय आणि लेकरामध्ये किती प्रेम आहे? महिला मंडळ इथं बसलेल्या सगळ्या आया, आई आणि लेकरामध्ये किती प्रेम आहे? आ म्हणजे आत्मा आणि म्हणजे ईश्वर. आत्म्याला ईश्वराचा साक्षात्कार करून देते, तिला आई म्हणतात. आई मायेचा सागर, आई चैतन्याचा जागर, आई समृद्धीची घागर, आई पावसाच्या धारा, आई थंडगार वारा, आई मायेचा उबारा, आई हक्काचं व्यासपीठ, आई भाजीतलं मीठ आणि आई पहिलं विद्यापीठ. अरे आई ती आई असते नसते सांभाळणारी दाई. अरे आई ती आई असते नसते सांभाळणारी दाई. असल्यावर कळत नाही, गेल्यावर मिळत नाही, तिला आई म्हणतात. स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. पूर्वीच्या महिला
पूर्वीच्या महिला जात्यावर दळण दळायच्या, दळण दळता दळता सुंदर गाणं म्हणायच्या. आता जातीच राहिली नाही तर दळणाचा काय विषय. आता आत्ता टाकायचं 10 मिनिटापूर्वी दळण, लगेच आपल्याला दळण मिळतं. पूर्वीच्या महिला 4-4, 5-5 वाजता, 3-3 वाजता, 2-2 वाजता उठून दळण दळायच्या. आता आम्ही मग सिंधुदुर्गला कार्यक्रमाला गेलो होतो. सिंधुदुर्गला कार्यक्रमाला गेलो. कणकवलीच्या जवळ कीर्तन होतं. कीर्तन वगैरे आटोपलं आणि एक बाई माझ्याकडे आली. सुशिक्षित होती बिचारी, चांगली बॉय कट केली होती, शर्ट पॅन्ट घातलेली होती, चांगली हायफाय, चांगलं लाखभर तरी तिला पगार असेल. कीर्तन संपलं, माझ्याकडे आली. मला कीर्तनामध्ये म्हटली, बाई म्हणे काय एक क्वेश्चन विचारू का. म्हटलं विचारा ना. ताई 2 मिनिटाच्या अंतरावर आमचं घर आहे, प्लीज आमच्या घरी चहा प्यायला चला ना, प्लीज प्लीज. म्हटलं बरं बरं ठीक आहे. गेलो आम्ही चहा घ्यायला. ताई तुम्ही काय घेणार, दूध चहा कॉफी वगैरे काय घेणार. म्हणलं मी चहाच घेते. बरं बरं काहीच अडचण नाही. चहा ठेवला आणि मग तिने विचारलं, ताई एक क्वेश्चन विचारू. म्हटलं विचारा. ताई तुम्ही कीर्तनामध्ये जात 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 जे काही करत होतात, व्हॉट इज जात. तिला म्हटलं तुला जात माहित नाही का. मी युट्यूबला सर्च करून दाखवलं. म्हटलं स्क्रीनशॉट काढला. पूर्वीच्या काळामध्ये अशी जाती असायची, या जात्यावर बसून महिला दळण दळायच्या. इट इज जात. याला जात म्हणतात. ती म्हणे ताई म्हणे काय याच्यावर कुठून बसावं लागतं. जात्यावर. तिला म्हणलो बाई त्याच्यावर नाही बसावं लागत, त्याच्या शेजारी बसावं लागतं, त्याच्या दळण टाकावं लागतं, ते दळावं लागतं. आता आमच्या महिला फार मॉडर्न झाल्या. आता त्यांना जाती माहीत नाही, आता त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहीत नाही. तर बघा, पूर्वीच्या महिला जात्यावर दळण दळायच्या, दळण दळता दळता गाणं म्हणायच्या. आई आई करीते आई कुणीच होईना, आई आई करीते आई कुणीच होईना, माझ्या आईची घसर शेजनारीला येईना, माझ्या आईची घसर शेजनारीला येईना, आई आई करीते खडी साखरेचा खडा, आई आई करीते खडी साखरेचा खडा, तोंडात टाकल्यानं गोड झाल्या दात दाढा, तोंडात टाकल्यानं गोड झाल्या दात दाढा. या विश्वामध्ये, या जगतामध्ये आईसारखं प्रेम करणारं दैवत नाही मायबापांना. संत महात्मे वर्णन करतात. हरी स्वर चालू. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित,
प्रेमे नितांत प्रेमे, पण आईला लेकराशिवाय क्षणभर करमत नाही आणि लेकराला सुद्धा आईशिवाय क्षणभर सुद्धा करमत नाही. पण काय, आईचं लेकरावर खूप प्रेम आहे. आई माझं दप्तर, आई माझी पाटी, आई माझं पुस्तक, आई माझा मोबाईल, आई माझं चार्जर, आई माझं लॅपटॉप, आई माझं टिफिन, आई माझी बॅग, आई माझी गाडी, आई माझी चावी, आई माझं हे, आई माझं ते. आई 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 लेकरू करतं, पण कुठपर्यंत? पारे गावकर, कुठपर्यंत? बायको येईपर्यंत. इकडं पण असंच आहे का? म्हणलं बाई सिन्नर तालुक्यात आले, इकडं काहीतरी वेगळं असेल. पण इकडं पण असंच. हा, लेकराचं आईवर खूप प्रेम आहे. कुठपर्यंत? बायको येईपर्यंत. एकदा जर का आली लग्न घटी समीपनवरा हे ओ निया वाघरा, जेवायला बसाल बरं का, लग्न नाही. आपल्याला मंगलाष्टक म्हटले का पहिले पंक्तीदार आहे सुस्त. काही काही चपला सुद्धा काढत नाही, तसेच बसतात. एवढी काही झालेली. एकदा जर का याचे दोनाचे जार झाले, जो आई 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 करत होता ना, तो बाई 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 करायला लागतो. तू म्हणाल कस काय? मी माझ्या मनाने अजिबात सांगणार नाही, त्याला शास्त्रामध्ये पुरावा आहे. आई रे बैमान दुनिया, आई रे, 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 आई रे बैमान दुनिया, आई रे. माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहू मान रे, औरत को बहू मान रे. आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे. हे आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे. साधु संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ों को बहू मान रे, हिजड़ों को बहू मान रे. आई रे बैमान दुनिया, आई रे, 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 आई रे राम. आई आणि लेकरामध्ये नितांत प्रेम आहे, पण एकदा जर का लेकराची पत्नी आली का लेकराचं आईवरचं प्रेम कमी होतं. आई लेकरावर मरेपर्यंत प्रेम करते, पण लेकरू मात्र आईवरती मरेपर्यंत प्रेम करेन हे सांगता येणार नाही. याची गॅरंटी नाही, म्हणून हे उदाहरण सुद्धा इथं बसलं नाही. म्हटले चला पुढे. किती प्रेम? म्हटले एवढं प्रेम, एवढं प्रेम, एवढं प्रेम. म्हटले किती? जेवढं पती आणि पत्नीमध्ये असतं का, म्हटले तेवढं प्रेम. आता पती आणि पत्नीमध्ये किती प्रेम आहे माई बापांनो सांगेन मी तुम्हाला. एकदा जर का त्या पत्नीनं पतीच्या नावचं कुंकू कपाळाला लावलं, गळ्यात मंगळसूत्र बांधलं, भांगामध्ये कुंकू भरला, पतीच्या घरामध्ये प्रवेश केला, तिचं जगणं म्हणजे पती, तिचं अस्तित्व म्हणजे पती, तिचं काळीज म्हणजे पती, जगडायचं पतीसाठी, राबायचं पतीसाठी, पतीच्या घरच्यांसाठी, राब राब राबते, हाडाची काड, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, सगळं काही करते आपल्या पतीसाठी. अरे हात तिचा आहे पण बांगड्या पतीच्या नावच्या, गळा तिचा आहे पण मंगळसूत्र पतीच्या नावचं, कपाळ तिचं आहे पण कुंकू पतीच्या नावचं, पाय तिचे आहेत पण जोडवी पतीच्या नावची, उदर तिचं आहे, लेकरं पतीच्या नावची. एवढा मोठा त्याग करते, म्हणून आपण आपल्या पत्नीला जीव लावला पाहिजे, आपण आपल्या पत्नीला नीट सांभाळलं पाहिजे. पण तू म्हणाल ताई, एका बाजूला आमची आई आहे आणि एका बाजूला आमची पत्नी आहे, एका बाजूला ती आहे जिनं आम्हाला जन्माला घातलंय आणि एका बाजूला ती आहे जी आमच्यासाठी जन्माला आली आहे. मग आम्ही कुणाचं ऐकलं पाहिजे, कुणाच्या तत्वाने चाललं पाहिजे?
कुणाच्या म्हणण्याप्रमाणे चाललं पाहिजे? लक्षात घ्या, दोन्ही पण घरच्या लक्ष्मी आहेत, दोन्ही पण घरच्या लक्ष्मी आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे स्त्री कुणी असो, स्त्री ही लक्ष्मीच आहे. स्त्री कोणी असो, स्त्री ही लक्ष्मीच आहे. ती जगदंबा आहे, ती महाकाली आहे, ती सरस्वती आहे, ती अंबिका आहे, ती भवानी आहे, ती जगन्माता आहे. तिचा आदर सत्कारच झाला पाहिजे. मग ते कुठलाही जागा असो, ते घर असो किंवा कीर्तनाचं स्टेज असो, ते घर असो आपलं की कीर्तनाचं स्टेज असो, या ठिकाणी स्त्रीचा आदर झालाच पाहिजे. का झाला पाहिजे? त्याला कारण आहे. काही लोक म्हणतात स्त्री अशी, स्त्री तशी, स्त्रीचं असं, स्त्रीचं तसं. काही जण म्हणतात स्त्रीनं कीर्तनच करू नये. अरे, ज्या मातेच्या उदरातून आपण जन्म घेतला, ज्या स्त्रीच्या उदरातून आपण जन्म घेतला, त्या स्त्रीला नाव ठेवण्याचा आपल्याला कुठला अधिकार नाही. मी माझ्या मनाने अजिबात बोलणार नाही बरं का, माझ्या मनाने मी अजिबात बोलणार नाही. याला शास्त्रामध्ये पुरावा आहे. यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता. शास्त्रकार सांगतात जिथं नारीचा सन्मान होतो, जिथं नारीचा आदर सत्कार होतो, तिथंच सगळ्या देवता नांदायला येतात. अन्यथा देवता सुद्धा येत नाही जिथं नारीचा अपमान होतो. विठ्ठल आणि शास्त्राने सुद्धा स्त्रीला सन्मान दिलाय. देवाधिकांनी सुद्धा स्त्रीला सन्मान दिला. किती सन्मान दिला सांगू का उदाहरण तुम्हाला? नारायणाचं नाव आधी का लक्ष्मीचं? महिला मंडळ झोपल्या काय? नारायणाचं नाव आधी का लक्ष्मीचं? वा 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 वा, लक्ष्मीचं. लक्ष्मी नारायण. मग काय नारायण प्रभू म्हणजे काही सामान्य आहे का? नारायण प्रभू म्हणजे काही सामान्य नाही. ब्रह्मांडाचा मालक आहे, जेने विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात धरले सत्ता मात्र पुलिया. मिया बोलविल्या वेदू बोले, मिया चालविल्या सूर्य चाले, मिया हलविल्या प्राणू हले, जो जगाते चालिता. आईसा नर जो समर्थो तो मी जगाचा नातू, आणि गगनाईसा साक्षीभूतो तो इमीची. वृक्षाचे पाने हले ज्याची सत्ता, आणि राहिली अहंता मग कोठे. असा तो परमात्मा. पण त्याच्या अगोदर कुणाचं नाव घेतलं जातं? त्याच्या पत्नीचं. भगवंताने सुद्धा लक्ष्मीला मान दिला. मग आपण का देऊ नये? आपण का स्त्रीचा अव्यय करावा? आपण का स्त्रीचा द्वेष करावा? स्त्री कुणी कसेना. शास्त्रकार सांगतात, मी नाही बरं का, शास्त्रकार सांगतात, नारी की निंदा मत कर यारो नारी रतन की खान. नारी की निंदा मत कर यारो नारी रतन की खान. जिस नारी से पैदा हुए भीष्म शुक हनुमान. अरे, मोठ्या ब्रह्मचार्यांना सुद्धा हनुमानजी महाराज केवढं मोठं दैवत आहे महाराज. अष्ट सिद्धी नवनिध के दाता, अस्वर दीन जानकी माता. एवढं मोठं दैवत आहे. पण जन्म कुणाच्या पोटी आहे? अजन्म ब्रह्मचारी आहे. पण जन्म कुणाच्या पोटी आहे? स्त्रीच्या पोटी आहे. भीष्म शुक हनुमान. शुकाचार्य एवढे मोठे त्यागी होते, पण जन्म कुणाच्या पोटात घेतला? स्त्रीच्या. भीष्माचार्य ब्रह्मचारी होते, आयुष्यभर ब्रह्मचार्याचं पालन केलं, पण जन्म कुणाच्या पोटात घेतला? आले कुणाच्या पोटातून? स्त्रीच्या पोटातून. मग आपण का स्त्रीची निंदा करावी? एवढ्या महान विभूतींना जन्म देणारी जर ती स्त्री आहे, एक जगन्माता आहे, तिचा सत्कारच झाला पाहिजे. विठ्ठल ऐकावं, दोन्हींच्याही मनाप्रमाणे चला, दोन्हींच्याही मताला अनुसरून चला, दोघींनाही मान द्या, कारण दोघी पण घरच्या लक्ष्मी आहे. माता पती पत्नीमध्ये सुद्धा खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे. पण कधी काळी कुठेतरी केव्हा तरी कसं तरी नवरा बायकोमध्ये भांडणं तुमच्याकडे होतात का? तुमच्याकडे होतात का? नवरा बायकोमध्ये भांडणं होतात. नवरा बायकोमध्ये भांडणं होतात, पण आम्हाला भांडायला वेळच मिळत नाही. तू म्हणाल कस काय ताई तुम्हाला वेळ मिळत नाही? आम्ही जर ठरवलं आता घरी गेल्यावर भांडू, तर घरी संस्थेतले विद्यार्थी त्यांच्या समोर भांडलं तर ते काय म्हणतील? हेच भांडायला लागले तर आम्ही काय आदर सत्कार करावा? हेच भांडायला लागले तर आम्ही काय आदर्श घ्यावा? बरं, आम्ही जर विचार केला गाडीत भांडू, गाडीत गायक वादक कुणी ना कुणी असतात, त्यांच्या समोर आम्हाला भांडता येत नाही. आणि आम्ही जर विचार केला इथं कीर्तनात येऊ भांडून, जमल का?
हा तुम्ही म्हणाल ताई तुम्ही इथं कीर्तनाला आले का भांडायला आल्या? हा आम्हाला भांडताच येत नाही, पण नवरा बायको मध्ये भांडणं होतातच. नवरा बायको मध्ये भांडणं होतात. कशावरून नाही भांडण? कशावरून नाही भांडण? तू म्हणाल कस काय? एक बायको आपल्या नवऱ्याला म्हणे अहो तुम्ही इतके भोळे इतके भोळे इतके भोळे, तुम्हाला अगदी सहज कोणी पण फसवेल. तो म्हणे एकदम बरोबर. म्हणे कस काय? सुरुवात तुझ्या बापानच केली. संध्याकाळी याला जेवायलाच भेटलं नाही. हा नवरा बायको मध्ये भांडणं होतात. एक आपले शेतकरी शेतातून आलं, बायकोला म्हण जरा प्यायला पाणी दे. पाणी दे म्हटल्यानंतर ती आपली किचन मध्ये गेली आणि तिनं पाण्याचा ग्लास भरून आणला. पण ती जरा हुशार होती, जरा पुढची होती, जरा चांगलं जनरल नॉलेज होतं तिचं, हुशार होती बिचारी. कुठली होती? पारेगावची का? बरं बरं बरं, पारेगावची होती बिचारी, हुशार होती. तिनं विचार केला आता पाणी द्यायचं, जरा वेळाने चहा द्यायचा. आधी चहा ठेवून मग पाणी देऊ. तिनं चहा ठेवला. आता हे भांबेल गिराईक, याला वाटलं एवढा वेळ झाला मी बायकोला पाणी सांगितलं, पाणी का बरं नाही आलं? एवढा वेळ झाला मी पाणी सांगितलं, पाणी का बरं नाही आलं? कारण हे नेमकं शेतातून वैतागून आलं होतं. का बरं? शेतामध्ये याचे नेमके बैल सुटले होते आणि ते संपतरावच्या बांधावर गेले होते. आणि संपतरावचं इथं कोणी संपतराव नाही ना? जे असतील ते सोडून बरं का, नाही तर कीर्तन संपल्यावर येतील मला जेरी घालायला. संपतरावचं याचं नेमकं भांडण झालेलं. हे असं वैतागून आलं. ती जशी समोरून पाणी घेऊन आली ना, यानं खाडकन तिच्या काना माग मारली. काय टायमिंग साधला राहुल महाराजांनी, अनुभव बिनुभव काय. हा खाडकन काना माग मारली. काना माग मारली. हिचा पाणी गेलं, चहा गेलं, बशी गेली, सगळंच गेलं. ती म्हटली का बरं मला मारलं? एवढा वेळ लागतो का पाणी आणायला? अहो तुमच्यासाठी चहा ठेवत होते, तुमच्यासाठी. मी म्हटलं आता पाणी द्यायचं, जरा वेळाने चहा ठेवायचा, दोन्ही सोबत घेऊन जाऊ. तुमच्यासाठी चहा ठेवत होते आणि तुम्ही मला मारलं. तुमच्यासाठी आई बाप भाऊ बहीण काका काकू मामा मावशा सगळ्यांचा त्याग केला. तुमच्या घरी आले, तुमच्यासाठी राब राब राबते, सगळं काही करते आणि तुम्ही मला मारलं. जरा लोकांचे नवरे जाऊन बघा किती हौशी आहे. बायकोनं 500ची साडी मागितली का 1000ची घेतात. 2 तोळ्याचा नेकलेस मागितला की 4 तोळ्याचा करतात. पारेगावचं महिला मंडळ करतात का? कबूल करून घ्या बरं का इथंच. आणि तुम्ही अहो नुसता पाणी आणायला उशीर झाला तरी तुम्ही मला मारलं. लग्नात मैत्रिणी म्हणत होत्या तुला खूप हँडसम नवरा मिळाला आणि हा बिगर चंद्राचा म्हसोबा माझ्या नशिबात पडला. असा कुठं नवरा असतो का? इतकी रडती तेवढ्यावर थांबली नाही. बेडरूम मध्ये गेली, कपाट खोललं, साड्या काढल्या, बॅग मध्ये साड्या टाकल्या, त्याच्या समोर बॅग आणली, आपटली, त्याला सांगितलं मैं मायके चले जाऊंगी तुम देखते रहियो. आपल्याला नाही थांबायचं म्हटलं, मी चालली माहेरी. आता याला माहित होतं ही जर माहेरी गेली तर संध्याकाळीच भाकरीची पंचायत झाल्याशिवाय राहणार नाही. यानं म्हणले अगं ऐक ना, काय मी का तुला खरंच मारलं का? मग प्रेमानं मारलं, प्रेमानं. हा म्हणला अगं माझी प्रेम करायची पद्धतच वेगळी. चाटा मारायला हुशार होता ना हा पारेगावचा. अगं म्हणलं माझी प्रेम करायची पद्धतच वेगळी. म्हणला माझं ज्याच्यावर प्रेम असताना म्हणलं मी त्याला मारत असतो म्हटला. ती म्हणली खरं तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याला मारता? हो. म्हणजे तुम्ही ज्याच्यावर जेवढं जास्त प्रेम करता त्याला तेवढं जास्त मारता? हो. मी ज्याच्यावर जेवढं जास्त प्रेम करतो ना त्याला तेवढं जास्त मारतो. तिनं काही मागचा पुढचा विचारच नाही केला. तिनं खाडकन त्याच्या इकडूनही मारली आणि इकडूनही मारली. त्यानं असाच गाल धरला. तुम्हाला का ग मला मारलं? ती म्हणली तुम्हाला काही डोकं, तुम्हाला काय अक्कल? अहो मी तुमच्यावर किती प्रेम करते. अहो तुमचं तरी माझ्यावर सिंगल प्रेम आहे, पण माझं तुमच्यावर डबल प्रेम. हुशार होती ना ती पारेगावची. नवरा बायको मध्ये किती प्रेम असलं तरी कधी काळी कुठेतरी कसं तरी भांडणं होतात. लग्नामध्ये लग्नाच्या आधी तो तिला मोबाईल देतो साखरपुड्यात. लग्नाच्या आधी तो तिला म्हणतो अर्धा एक तास 2 तास बोलतात. लग्नाच्या आधी म्हणतो तू माझा चांद, तू माझी चांदणी, तू माझी चंद्रमुखी. लग्न झालं 6 महिन्याने सूर्यमुखी. 2 पोरं झाले, 1 किलोमीटर वरून जरी लांब येताना दिसले तरी आली ज्वालामुखी. स्फोट झाल्याशिवाय राहत नाही. नवरा बायको मधलं प्रेम कधी काळी कुठेतरी केव्हा तरी कसं तरी कमी होतं, पण परमात्मा आणि भक्त यांच्यातलं प्रेम कमी नाही होत. ते वाढत जातं वाढत जातं वाढत जातं. मग तुकोबाराई सांगा ना परमात्मा त्या भक्तांवरती किती प्रेम करतो. हे उदाहरण जर इथं बसत नसेल तर किती प्रेम. तुकोबाराई सांगतात सांगेन. तुकोबाराई सांगतात सांगेन किती प्रेम. ज्ञानियांचे राज्य, योग्यांची माऊली, साधकांची मायबाप, चक्रवर्ती सम्राट, चैतन्याचा जिवाळा, मौली महावैष्णव ज्ञानोबाराय आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. देखा नवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्तांचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे तेही प्राणा परवते, आवडते जे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिते.
किंबहुना आवडे निरुपम. ज्याला कुठली उपमाच नाही, ज्याला कुठली उपमाच नाही, ज्याला कुठला दाखलाच नाही, इतकं प्रेम, इतकं प्रेम, इतकं प्रेम. बरं, प्रेम 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 म्हणजे काय? प्रेम सांगता येत नाही, प्रेम दाखवता येत नाही. व्हॉट इज लव? प्रेमाची डेफिनेशन काय? प्रेम शब्दात व्यक्त केलं जात नाही, प्रेम केलं जातं. मग ते करण्यासाठी क्रिया महत्वाची आहे. प्रेमामध्ये फिलिंग्स इज इम्पॉर्टंट, प्रेमामध्ये ॲक्टिव्हिटीज इम्पॉर्टंट, प्रेमामध्ये भावना महत्वाची आहे, क्रियाशीलता महत्वाची आहे. सांगा ना तुकोबाराई परमात्मा किती प्रेम